नमस्कार. आर्यस वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी एक नवीन खेळ तुमच्या समोर आणत आहे. नवीन खेळ म्हणजे तसा जुनाच आहे, परंतु तो थोडासा पाठीमागे पडलेला खेळ मी आज आठवणींना उजाळा देऊन तुमच्या समोर मांडित आहे. तो खेळ म्हणजे भातुकलीचा खेळ. बघा, सर्वांना लगेच आपल्या डोळ्यासमोर आपलं बालपण आलं ना? भातुकलीचा खेळ म्हटलं, की आपल्याला 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष पाठीमागं नेत असतं आणि त्या आठवणींना उजाळा देत असतं. मी तर लहान होते तेव्हा माझे छोटे-छोटे मित्र-मैत्रिणी गोळा करून आम्ही भातुकलीचा खेळ खेळायचो. तो खेळ खेळण्यासाठी जी भांडी लागतात, ती आम्ही मातीपासून बनवत होतो. आजच्या मुलांना प्लास्टिक, लाकडी, जर्मनी अशामध्ये त्यांचे आई-वडील उपलब्ध करून देतात. आणि तो आत्ता सुद्धा भातुकलीचा खेळ खेळण्याचा चालू आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, की आजही तो खेळ लयाला किंवा त्या खेळाचा क्षय झालेला नाही. असा हा सुंदर आठवणीतला देखणा, रूपवान, अविस्मरणीय खेळ म्हणजे भातुकलीचा खेळ. हा भातुकलीचा खेळ खेळत असताना मनामध्ये एकच विचार यायचा, माझी आई, आजी, काकी, आत्या जशी संसार मांडला आहे, तसा मीही कधी मांडेन. मी माझ्या नवऱ्यासाठी उठून डबा कधी करेन? माझ्या दिराला मी प्रेमानं कधी वाढेन? या गोष्टी मनामध्ये ठेवून त्या खेळाचा मी आनंद घेत होतो. या खेळातला देखणेपणा खूपच सुंदर होता. खरं सांगायचं म्हणजे आजही आम्ही तोच खेळ खेळतोय. परंतु, परंतु म्हटलं की तुम्हाला त्या शब्दामध्ये जाणीव झालीच असेल. मला एवढंच सांगायचं आहे, की जी लहानपणी भातुकलीची खेळणी देणारे आई-वडील होते, ते पण तेच आहेत. आणि आज आम्ही मोठे झाल्यानंतर ज्यांनी आम्हाला संसाररूपी खेळणी मांडण्यासाठी जो भातुकलीची खेळणी दिली, ते आई-वडीलही तेच आहेत. फरक इतकाच आहे, की भातुकलीचा खेळ खेळत असतो, तो तात्पुरताच असतो हो. खेळ हा तो खेळच असतो. परंतु आज आम्ही मोठे झाल्यानंतर जो भातुकलीचा खेळ मांडला आहे, तो जबाबदारीचा, कर्तव्याचा, सहनशीलतेचा, मर्यादाचा खेळ आहे. भातुकलीचा खेळ खेळताना मनात काही वेगळंच होतं आणि आज मांडलेला खेळ काही हा वेगळाच आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, की या खेळामध्ये फरक किती आहे बघा. भातुकलीची खेळणी देणारे आई-वडील तेच आहेत, परंतु खेळ मात्र दोन्ही वेगवेगळे आहेत. भातुकलीचा लहानपणी खेळ खेळत होतो, त्या खेळामध्ये जबाबदारी, कर्तव्य, मर्यादा असं काहीही नव्हतं. अगदी बालिशपणे तो खेळ खेळला जायचा. निरागस मनाने तो खेळ खेळलेला खूप सुंदर वाटायचा. परंतु आजचा जो खेळ खेळत आहे, तो खेळ खेळण्यासाठी देणारे आई-वडील पण तेच आहेत. त्या आई-वडिलांनी आपल्याला संसार मांडण्यासाठी, थाटण्यासाठी भातुकलीची खेळणी दिलेली आहेत. ती देताना त्यांनी सांगितलं आहे, की "ही खेळणी घे बाई आणि त्या उंबरठ्याच्या आत जा आणि संसार मांड, सुखी राहा." पण हे करत असताना प्रत्येक स्त्रीनं जबाबदारी, कष्ट, सहनशीलता, मर्यादा न ओलांडता जर हा खेळ खेळला, तर हा खेळ खरंच यशस्वी ठरत असतो. भातुकलीचा खेळ खेळताना आपण दोन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. माहेरातील भातुकलीचा खेळ आणि सासरमधील भातुकलीचा खेळ यामधील फरक आपल्याला आता अनुभवायला मिळत आहे. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे, की आपण भातुकलीचा खेळ खेळायला आलोय खरं, परंतु येताना आपण जेव्हा दुसऱ्याचा उंबरठा ओलांडून आत येत असतो, तेव्हा संसाराची सर्व भांडी-कुंडी म्हणजेच आपली भातुकलीची खेळणी घेऊन आत आलो आहे. त्या खेळण्यांबरोबरच जबाबदारी, कर्तव्य, कष्टता, सहनशीलता, मर्यादा या सर्वांचे आवरण घालून जर हा आपण भातुकलीचा खेळ मांडला, तर तो नक्कीच यशस्वी ठरणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला
बिलकुल विसरू नका. धन्यवाद.